we have completed the big data, big insights. Now we are going to discuss the brainstorming section of it. त्यातला पहिली activity आहे, YouTube has many videos on various things. Listen to the uses of health benefits of lemon and share them with your friends. ओके, यूट्यूबवरती व्हिडिओज आपण बघतच असतो, त्यामध्ये फक्त लेमनच्या युजेसबद्दल व्हिडिओज बघा आणि त्याचे युजेस जे आहेत ते शेअर करा असं सांगितलं आहे. वी ऑल नो द युजेस ऑफ लेमन. एक तर लेमन इज रिहायड्रेट करायला शरीराला मदत करतं, विटॅमिन सी मध्ये रिच आहे, फ्रेश ब्रेथसाठी यूजफुल आहे, डायजेशनमध्ये मदत करतं, स्किन क्वालिटीसाठी इज यूज्ड. ठीक आहे. सो लेमन इज बेनिफिशियल इन मेनी थिंग्स. त्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी आहे, मेक पॉईंट वाईज नोट्स फ्रॉम द लेसन रिगार्डिंग द युजेस ऑफ बिग डेटा इन द फॉलोइंग ॲप्लिकेशन. डो नॉट राईट कंप्लीट सेंटेन्सेस. पूर्ण वाक्य लिहू नका, नोट्स काढायच्यात आपल्याला. नोट्स काढणं म्हणजे काय, यू जस्ट हॅव टू जॉट डाऊन द पॉईंट. शॉर्टमध्ये लोकेशन ट्रॅकिंगमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, टेक्स्टमध्ये जे दिलेलेच आहे आपल्याला, सेपरेट पॉईंटमध्ये दिलेलं आहे. You just have to make notes of it. तर लोकेशन ट्रॅकिंगमध्ये you can write about GPS maps, make use of big data. Later on, radio frequency sensors give updates of traffic. So that is useful. Then it helps in planning our route when you are traveling to any location, unknown location. Track location of, we can also track the location of goods and all. Sir, तर हे काही मुद्दे आहेत जे आपण ॲड करू शकतो. हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये एक्सक्यूज मी, हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये स्मार्ट वॉचेस, बायोमेडिकल डिव्हायसेस जे आहेत आजकाल, बी पी ॲपरेटस येत आहेत इलेक्ट्रॉनिक. ठीक आहे, बी पी चेक करण्याचे डिव्हायसेस, शुगर चेक करण्याचे, त्यानंतर देर आर व्हेरियस डिव्हायसेस. ठीक आहे. सो दे ऑल कलेक्ट द डाटा, इवन युअर सोनोग्राफी मशीन्स अँड ऑल, MRI स्कॅन, एव्हरीथिंग. They are all data collecting machines. So these devices, they help in understanding the health of the patient. Then data collected helps in guide our day-to-day activities. ठीक आहे. हे जे हेल्थ डिव्हायसेस आपला डेटा कलेक्ट करतात, दे कॅन गाईड अस आवर डे-टू-डे ॲक्टिव्हिटीज. आपण किती ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे, हाऊ टू मेंटेन आवर हेल्थ. ठीक आहे, या बाबतीत ते गाईड करू शकतात. त्यानंतर हेल्प्स इन डायग्नॉसिंग हेल्थ प्रॉब्लेम्स. आपले हेल्थ प्रॉब्लेम्सला डायग्नॉस करायला, फाइंड आउट करायला की नेमकं काय प्रॉब्लेम्स आहेत. डॉक्टर्स कॅन गेट बेनिफिट आउट ऑफ इट. त्यानंतर फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजला बेनिफिट होतो. दे कम टू नो फ्रॉम द बिग डेटा वेअर एक्झॅक्टली द प्रॉब्लेम इज, व्हॉट काइंड ऑफ प्रॉब्लेम इज, अँड सो दॅट दे कॅन डेव्हलप ड्रग्स विच आर युजफुल फॉर दॅट. त्यानंतर आहे एज्युकेशन इंडस्ट्री. स्टुडंट्सचा पॅटर्न जो आहे, कल, तो स्टडी केला जाऊ शकतो बिग डेटाच्या मदतीनं. त्यांना कुठल्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे वगैरे. एज्युकेशन कॅन बी गिवन अकॉर्डिंग टू द नीड ऑफ द स्टुडंट. विद्यार्थ्यांच्या नीडप्रमाणे त्यांना एज्युकेशन प्रोव्हाइड केलं जाऊ शकतं. त्यानंतर प्रोग्रेस ऑफ स्टुडंट्स कॅन बी मॉनिटर्ड. बिग डेटाच्या मदतीनं सगळी इन्फॉर्मेशन स्टुडंट्सची कलेक्ट केल्यानंतर तो जो डेटा तयार होतो त्यातून प्रोग्रेस विद्यार्थ्यांची चेक केली जाऊ शकते, स्टडी केली जाऊ शकते. त्यानंतर कॅन हेल्प काउन्सिलिंग. आणि हा सगळा डेटा स्टुडंट्सचा जो आहे त्यांना काउन्सिलिंग करायला मदत केली जाऊ शकते. त्यांना कुठलं करिअर निवडणं वगैरे जास्त योग्य राहील, त्यांच्यासाठी सुटेबल कुठलं करिअर आहे ते सगळं सांगण्यासाठी मदत होऊ शकते. त्यानंतर when you are asked for personal details on social media, what precautions will you take? Discuss in pairs and write down. पर्सनल डिटेल्स सोशल मीडियावरती जमतील तितके अवॉइड केलेले बरे. ठीक आहे. नॉट मच शुड बी गिवन ऑन सोशल मीडिया. इफ यू डोंट वॉन्ट टू बी लाईक ओपन टू पब्लिक, डेफिनेटली यू शुड रेस्ट्रिक्ट द डाटा दॅट यू गिव्ह ऑन द इंटरनेट. बट नाउ डेज व्हॉट हॅपन्स, घडतंय काय की प्रत्येक ॲप जे आहे दॅट कॅन ॲक्सेस ऑल अवर थिंग्स इन द सोशल मीडियावरती जे काय आपण पुटअप केलेलं आहे. बेसिकली वेन यू आर ऑन इंटरनेट यू आर ट्रेसेबल. ठीक आहे, म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी कळू शकतात. त्यामुळं आपणच केअरफुल राहणं आणि किती गोष्टी आपण सोशल मीडियावरती, किती पर्सनल गोष्टी टाकतोय याच्या बाबतीत आपण काळजी घेणं गरजेचं आहे. सो बँकिंग वगैरे त्यामध्ये जास्त फ्रॉड, ते फिशिंग वगैरे आजकाल खूप जास्त प्रमाणात चालू आहे. फिशिंग, व्हॉट इज फिशिंग? PHISING,
फिशिंग, SHING, फिशिंग इज ते जे इंटरनेट किंवा आपले जे ATMचे जे पिन चोरले जातात किंवा काही जण कॉल करतात, फ्रॉड कॉल, तुम्हाला लॉटरी लागली वगैरे आणि मग तुम्हाला जरा तुमच्या मोबाईलवरती आलेला कोड आम्हाला सांगायला लागेल, यालाही खूप जण बळी पडतात. ठीक आहे, तर हे या सगळ्या गोष्टीपासून आपण स्वतःला वाचवू शकतो. जमेल तितकं आपण केअरफुल राहण्याची गरज आहे. सो वी शुड बी cautious while we put our sensitive information on the internet. We should not keep our very personal data on the internet. इंटरनेट प्लॅटफॉर्मवरतीच आपला खूप पर्सनल डेटा असलेला ठेवणं चुकीचंच आहे. केअरफुल राहणं दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आजकाल म्हणजे देर इज नो अदर गो ऑल्सो. इंटरनेट जे आहे ते आता बेसिक नेसेसिटीमध्ये यायला लागले आपल्या. देर आर सो मेनी थिंग्स दॅट आर अवेलेबल ऑन नेट ओनली अँड वी डू इट थ्रू नेट. So then also it's necessary that we should be very cautious. Do you think all the data we receive is used for positive things? Okay, definitely not. So many internet frauds and cyber crime नावाचं एक डिफरंट डिपार्टमेंट ओपन झालं आहे, त्याच्यावरूनच आपल्याला कळतंय की पॉझिटिव्ह गोष्टींसाठीच वापर केला जातो असं काही नाही. पण जर झाला तर खूप चांगली गोष्ट आहे की पॉझिटिव्ह थिंग्ससाठी झाला तर. If no, make list of the negative things which can be done with the help of big data. बिग डेटाच्या मदतीनं कुठल्या निगेटिव्ह गोष्टी केल्या जाऊ शकतात. आत्ताच आपण ह्या वरच्या क्वेश्चनमध्ये डिस्कस केलेल्याच गोष्टी आहेत बऱ्यापैकी. ठीक आहे, इंटरनेट फ्रॉड्स आले, सायबर क्राईम्स आले, काही गोष्टींचा भडीमार आला, वस्तूंचा तुम्हाला विकत घेण्यासाठी भाग पाडणं आलं. त्यानंतर आपला डेटा जो आहे, पर्सनल इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या कंपनीजला विकली जाते. ओके, आणि बघा अननोन नंबर्सवरून तुम्हाला लोन पाहिजे का किंवा येतात वेगवेगळे कॉल्स वगैरे येत असतात, तर त्यांना आपला नंबर कळतो कुठून, तर मग डेफिनेटली आपण ज्या कंपनीचं सिम कार्ड घेतो तिथून तो डेटा त्या लोकांना दिला जातो. मिसयूज डेफिनेटली होतो. ठीक आहे, आपल्या रूमर स्प्रेड करण्यामध्ये इंटरनेटचा मिसयूज होतोच म्हणता येईल. आता जे सोशल नेटवर्किंग साईट्स वगैरे आहेत त्याच्यावरती कुणाला बदनाम करण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. सो देर आर सो मेनी थिंग्स. गेस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग इडियम्स अँड फ्रेजेस अँड यूज देम इन सेंटेन्सेस ऑफ युअर ओन. तर वरचे जे क्वेश्चन्स आहेत त्याचे एक 7 ते 8 ओळींमध्ये वगैरे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यापेक्षा जास्त जरी लिहू शकता. ओके, त्यानंतर गेस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग इडियम्स अँड फ्रेजेस अँड यूज देम इन युअर सेंटेन्सेस. एक आपल्याला सॉल्व करून दिले. वन साईज फिट्स ऑल, सुटेबल फॉर और यूज्ड इन ऑल सर्कमस्टान्सेस. एक साईज, वन साईज फिट्स ऑल, त्याचा अर्थ काय होतो, सुटेबल फॉर किंवा सुटेबल फॉर एव्हरीथिंग और यूज्ड इन ऑल सर्कमस्टान्सेस, कुठल्याही सिच्युएशनमध्ये वापरलं जाऊ शकतं. तर रिस्ट वॉचेस हॅव ॲडजस्टेबल बेल्ट्स, सो वन साईज फिट्स ऑल. ठीक आहे, ते एक वाक्य दिलं आहे ज्याच्यामध्ये आपण हे फ्रेज वापरू शकतो, वन साईज फिट्स ऑल. मेक वन ऑफ युअर ओन, वन्स इन अ ब्लू मून. ठीक आहे, क्वचितच अशा अर्थाने, सेल्डम, वन्स इन अ ब्लू मून, लाईक यू अटेंड क्लासेस वन्स इन अ ब्लू मून असं म्हटलं जाऊ शकतं. वन मॅन आर्मी. ओके, वन थिंग दॅट इज केपेबल ऑफ हँडलिंग एव्हरीथिंग दॅट कॅन बी कॉल्ड वन मॅन आर्मी. त्यामुळं इथं लेसनचंच एक्झाम्पल घेतलं आपल्या, तर मग बिग डेटा इज वन मॅन आर्मी. बरेचसे प्रॉब्लेम्स त्याच्यामुळे सॉल्व केले जाऊ शकतात. वन्स बिटन ट्वाइस शाय. ओके, नाउ दिस मीन्स वेन यू फेल इन टू समथिंग वाईल अचिव्हिंग समथिंग, काहीतरी करण्याच्या प्रयत्नामध्ये तुम्ही जर फेल होता तर नेक्स्ट टाइम यू बिकम व्हेरी कॉशियस ऑफ डुईंग इट. दॅट इज वन्स बिटन ट्वाइस शाय. त्यानंतर वन अप ऑन. वन अप ऑन असणं म्हणजे ॲडव्हान्टेज ओव्हर अदर्स. ठीक आहे, लाईक टॉल पीपल हॅव ॲडव्हान्टेज इन प्लेइंग बास्केटबॉल. ओके, दॅट कॅन बी सेड. सो दे आर वन अप ऑन दी अदर्स. टॉल पीपल आर वन अप ऑन दी अदर प्लेयर्स इन बास्केटबॉल, असंही वाक्य केलं जाऊ शकतं. त्यानंतर डू एज डायरेक्टेड. ओके, हे सगळे वाक्य जे आहेत ते डिग्री कंपॅरिझनचे आहेत, ज्यांना विचारलं वेगवेगळ्या पद्धतीनं. बिगिन द सेंटेन्स विथ. ओके, पहिलं वाक्य जे आहे, ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डेटा. ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डेटा. सो बिगिन द सेंटेन्स विथ व्हेरी फ्यू असं म्हटलं आहे. तर व्हेरी फ्यू प्लेयर्स आर ॲज बिग ॲज ॲडव्हर्टायझर्स इन बिग डेटा असं केलं जाऊ शकतं.
use bigger than and rewrite the sentence. Advertisers are bigger than many other players in big data असं होऊ शकतं. No other diagnosis is as good as the diagnosis done with the help of big data. बेस्ट वापरायचं या वाक्यामध्ये. सो डायग्नोसिस डन विथ द हेल्प ऑफ बिग डेटा इज द बेस्ट असं म्हटलं जाऊ शकतं. बेटर दॅन वापरायचं आहे. सो डायग्नोसिस डन विथ द हेल्प ऑफ बिग डेटा इज बेटर दॅन एनी अदर डेटा. ठीक आहे, असं म्हटलं जाऊ शकतं. दीज इंटरनेट जायंट्स प्रोव्हाइड द ग्रेटेस्ट डेटा अबाउट पीपल. बिगिन द सेंटेन्स विथ नो अदर. ओके, तर नो अदर जायंट्स प्रोव्हाइड ॲज ग्रेट a data as these internet giants असं होऊ शकतं. use greater than and rewrite the sentence. These internet giants provide data greater than any other. Okay, in this ways we can solve these sentences. त्यानंतर आहे read the sentence from the text. New insights have enabled the banks and finance companies to come up with suitable plans. These sentences can be rewritten as new insights have enabled. This sentence can be rewritten as new insights have enabled the banks as well as finance companies to come up with suitable plans. So remember, as well as serves the same purpose as that of coordinating conjunction. And आणि as well as दोन्ही एकच purpose serve करतात. Okay, when one of them is inserted in the sentence, other should be removed. When they serve the same purpose, okay, any one of them should be used. Coordinating conjunction and, okay, it does the function of connecting two different phrases, words, sentences. So in the same way, as well as does the same kind of function. Whatever activity we do online is recorded, monitored and analyzed. इथं काय monitored as well as analyzed वापरलं जाऊ शकतं. In the same way, everywhere as well as can be used. Either or चा सुद्धा वापर केला जाऊ शकतो. Whatever activity we do online is either recorded, monitored or analyzed. अशा पद्धतीने सुद्धा online whatever activity we do online is recorded, monitored as well as analyzed. Okay, in this ways we can use both the things, either or kiva as well as instead of and. Big data has been useful in identifying as well as tracking the exact location of place. Big data has been useful either in identifying or tracking the exact location of place. In the same way, all these sentences can be solved. Interview the students of your class regarding the career they would like to pursue and the reasons for selecting that particular career. Collect the data of your class and analyze the information you have collected. क्लासमेट्सला इंटरव्ह्यू करायला सांगितलं की कुठलं करिअर ते निवडणार आहेत आणि त्यावरून आपल्याला तो जो डाटा कलेक्ट होईल, वेगवेगळ्या किती विद्यार्थ्यांना तुम्ही विचारलं, किती फ्रेंड्सला तुमच्या विचारलं, प्रश्न जे विचारले त्यामध्ये काय असावं की मग कुठलं करिअर निवडायचं आहे, कुठलं का निवडायचं आहे, त्यानंतर कुठल्या करिअरबद्दल करिअर नाही निवडायचं आहे सुद्धा. दॅट ऑल्सो कुड बी अ पॉईंट इन ॲनालिसिस. आणि तो डेटा ॲनालाइज करणं. ठीक आहे, किती लोक एका पर्टिक्युलर करिअर फील्डकडं त्यांचा कल आहे, किती लोक एखादं करिअर अजिबातच परस्यू करण्याची इच्छा नाही, या पद्धतीनं त्याचं ॲनालिसिस केलं जाऊ शकतं. त्याचे रिझनसुद्धा, मग कुणाला तेच करिअर, मग हे सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वात जास्त पर्सेंटेज कुठल्या पर्टिक्युलर करिअरकडं दिसून येतं आहे, हे सगळं ॲनालिसिसचा भाग झाला. त्यानंतर टू लिसन वेल is as powerful a means of influence as to talk well and is essential to all true conversations. Form a group and have a group discussion on the topic. Social media curse or boon. ठीक आहे, सोशल मीडिया हे शाप आहे की वरदान, असं एक आता हे जे साईट्स आल्या न्यूजच्या वगैरे, वेगवेगळे चॅनल्स आले, न्यूज चॅनल्स, हे सगळं सोशल मीडिया जे आहे ते कितपत आपल्यासाठी फायद्याचं ठरतं आणि कितपत ते घातकसुद्धा आहे, यावरती डिस्कशन करायचं. ग्रुप डिस्कशन जे आहे, कधीही डिस्कशनमध्ये आपण फक्त ओव्हर पॉवर करणं सगळ्यांवरती, ठीक आहे, डॉमिनेट करणं डिस्कशन म्हणजे चांगलं डिस्कशन करणं असा त्याचा अर्थ होत नाही. इन अ डिस्कशन यू शुड ऑल्सो लिसन टू अदर पीपल अँड गिव्ह देम ऑल्सो चान्स टू स्पीक अँड यू शुड ऑल्सो स्पीक.
ऐकणं समोरच्याचं, त्याला रिस्पॉन्ड करणं व्यवस्थित, दॅट इज लाईक ग्रुप डिस्कशन. सो सोशल मीडियावरती आहे वुमन एम्पॉवरमेंट अँड इक्वॅलिटी, त्यावरती आहे. व्हॉट यू कॅन डू इज जस्ट मेक द जॉट डाऊन द पॉईंट्स, म्हणजे वेगवेगळ्या बाजू ज्या आहेत सोशल मीडियावरती, कर्स जर वाटत असेल तर का कर्स आहे त्याचे काही मुद्दे, आणि बून जर वाटत असेल तर त्याचे काही मुद्दे, अशा पद्धतीनं पॉईंट्स आपण जमा करू शकतो. अँड दॅट ग्रुप डिस्कशन. नाव दिस इज अन ॲक्टिव्हिटी विच शुड बी डन इन द क्लासरूम. वुमन एम्पॉवरमेंट अँड इक्वॅलिटी, डेफिनेटली दॅट इज ऑल्सो अनदर टॉपिक. एम्पॉवरमेंट एज्युकेशन एक बेसिक गरज आहे, ठीक आहे. राईट्स, इक्वल राईट्स असणं वुमेनला आणि एज्युकेट करणं, त्यावरून मग डेफिनेटली इक्वॅलिटी ही अचीव केली जाऊ शकते. प्रयत्न चालू आहे. डोंट नो वॅन इट विल हॅपन. 100% कधी घडेल माहिती नाही, पण द थिंग्स आर गोईंग पॉझिटिव्ह. क्लायमेट चेंज, ठीक आहे. आपण कशा पद्धतीने डिस्ट्रॉय करतोय क्लायमेटला, आणि त्यामुळं होणारे क्लायमेट एन्व्हायरमेंटला आपण डिस्ट्रॉय करतोय, आणि त्यामुळं जे आहे क्लायमेट चेंज व्हायला लागले. पाऊस कमी पडणं आणि गरमी जास्त वाढणं, अनटाईमली पाऊस पडणं, ठीक आहे. त्यानंतर पोलर एरियामध्ये बर्फ वितळणं, काही नद्या ज्या आहेत त्या परमनंटली संपल्यात, काही ग्लेशियर्स वगैरे जे आहेत ते कोरडे पडलेत, ते बर्फ वितळत चालला आहे. तर हे ग्लोबल वॉर्मिंग आहे. देर आर सो मेनी थिंग्स इन्वॉल्ड इन क्लायमेट चेंज, सो यू कॅन हॅव अ डिस्कशन ऑन दॅट. त्यानंतर शेवटची ॲक्टिव्हिटी आहे फाइंड आउट जॉब ऑपॉर्च्युनिटीज इन द फॉलोइंग एरियाज अँड स्किल्स रिक्वायर्ड फॉर देम. ओके. क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट, नेटवर्क ऑपरेशन, डेटा प्रोसेसिंग, डेटा ऑपरेशन्स अँड रिसर्च, डेटा एंट्री ऑपरेशन. आता हे सगळं डेटा रिलेटेड, बिग डेटा रिलेटेड गोष्टी आहेत. या सगळ्यामध्ये डेटा कलेक्ट करणं, यामध्ये काय जॉब्स आहेत. त्यानंतर ॲनालाइज करणं, ॲनालिस्ट म्हणून डेटाचा जॉब असू शकतात. इंजिनियर्स आहेत, ओके. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग वगैरे हे जे फील्ड आहे ते जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. हार्डवेअरची सुद्धा, चला, हार्डवेअर इंजिनिअरिंग ऑल्सो इज वन ऑफ द पार्ट इन इट. डेटा एंट्री ऑपरेटर्स, त्यानंतर क्लिनिकल डेटा मॅनेजमेंटमध्ये लाईक हॉस्पिटल्स रिलेटेड, पेशंट्सचा डेटा वगैरे. आजकाल डॉक्टर्सला वगैरे टाईम नसतो, आणि त्यामुळे डॉक्टर्स काय करतात, एखाद्या पेशंटला ट्रीट करत असताना त्याला काय ट्रीटमेंट दिली जाते, त्यात काय प्रॉब्लेम्स आहेत, हे याच्या ऑडिओ फाईल्स बनवतात, रेकॉर्ड करतात, ते बोलत असतात, आणि मग हा डाटा कलेक्ट केला जातो, आणि तो मग रिटर्न फॉर्मॅटमध्ये टाईप करून. मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन म्हणून एक फील्ड आहे, ठीक आहे. मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन इज लिस्निंग टू द डॉक्टर्स कलेक्टेड डॉक्टर्स ऑडिओ फाईल्स अँड देन मेकिंग रिटर्न रेकॉर्ड ऑफ इट, टाईप करून त्याच्या फाईल्स बनवून ठेवणं. हे सुद्धा एक करिअर ऑप्शन आहे बऱ्यापैकी, म्हणजे. अँड दिस कॅन बी डन फ्रॉम एनिवेअर, लाईक आउटसोर्सिंग केलं जातं. अमेरिकन डॉक्टर्स वगैरे दे सेंड सो मेनी थिंग्स हिअर, आणि मेडिकल ट्रान्स्क्रिप्शनच्या कंपनी ज्या इंडियामध्ये आहेत, ठीक आहे, तर तिथं बसून बऱ्याचशे मेडिकल ट्रान्स्क्रिप्शनचे जॉब्स अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये लोक बसून ते टायपिंग करणं वगैरे हे करत असतात. सो ऑल दिस थिंग्स आर अवेलेबल. बाकी तुम्ही इंटरनेटवरती सर्च करू शकता व्हॉट काइंड ऑफ डिफरंट जॉब ऑपॉर्च्युनिटीज, करियर ऑपॉर्च्युनिटीज आर अवेलेबल इन इट. Okay, that's the end of it. We'll start with next topic in the next lecture. Thank you.